बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. मुऱ्हादेवीत लाखोंचा आर्थिक घोटाळा, 26 महिला बचत गटांची फसवणूक. हप्ते घेतले, बँकेत भरलेच नाहीत. मिनी सीएसी केंद्र संचालकाचा गंभीर प्रकार उघड. महिला बचत गटांना लाखोंचा गंडा, रहिमापूर पोलिसांत तक्रार दाखल. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हादेवी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाशी संलग्न मिनी सीएसी केंद्राच्या संचालकाकडून लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 26 महिला बचत गट आणि काही नागरिकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार रहिमापूर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार संबंधित संचालकाने महिला बचत गटांकडून कर्जाचे हप्ते स्वीकारून ते बँकेत जमा न करता स्वतःच्या वापरासाठी वळविल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून बचत गट नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत होते, मात्र तब्बल 14 हप्ते बँकेत जमा न झाल्याचे उघड झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. अंजनगाव पंचायत समितीमार्फत पुढील सुमारे 10 लाख रुपयांच्या कर्ज प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असताना या गैरव्यवहाराचा खुलासा झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही बचत गटांनी कर्ज परतफेडीसाठी सुमारे 2 लाख रुपये भरले होते, परंतु ती रक्कमही संबंधित बँक खात्यात जमा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बचत गटाची अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची फसवणूक झाली असून एकूण रक्कम लाखोंमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात काही शासकीय अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप महिलांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पीडित महिलांना पाठिंबा दर्शविला असून दोषींवर कठोर कारवाई करून फसवणुकीची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या आर्थिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने प्राथमिक नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. या तपासातून नेमके काय सत्य समोर येते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. जय महाराष्ट्र. मी मुन्ना इसोकार, शिवसेना शहर अध्यक्ष अंजनगाव. मला माहिती मिळाली की काही शेतकरी महिलांची सेंट्रल बँकेमधून मुरा या गावामध्ये फसवणूक झालेली आहे. बचत गट जे आहे 25 ते 30च्या दरम्यान एक मतीन पटेल नावाचा सौदागर म्हणून एक मुलगा या सर्व बँकेचा व्यवहार या महिलांच्या जवळून तो चालवत होता आणि त्याने जवळपास एका बचत गटातून 3 लाख 4 लाख 4.5 लाख अशा किस्ता त्यांच्या थकीत ठेवलेल्या आहेत. त्यांना खोट्या पावत्या देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हा जो मतीन सौदागर आहे हे मी माहिती काढली असता हा याचे दारूचे 2 नंबरचे व्यवसाय आहेत. मग याचे जर व्यवसाय आहेत याचा काही जर पुरवठा जर प्रशासनाला भेटत असेल आणि त्याच्यामुळे ही जर कारवाई होत नसेल आणि हे प्रकरण जर दाबल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. शिवसेना या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. प्रशासनालाही सांगणार आहे. शिंदे साहेबापर्यंत हा निरोप जाणार आहे. जर आमच्या कष्टकरी गरीब महिलांची फसवणूक कोणी करत असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ज्यांचे पैसे परत मिळण्यात यावे, नाही तर शिवसेना इथे आंदोलन करण्याचा तुम्हाला निर्धार दाखवतो. कोणत्या बँकेचे पैसे कोणत्या बँकेने फसवलेले? सेंट्रल बँक जी आहे अंजनगावची, त्या सेंट्रल बँकेमध्ये या बचत गटाच्या महिला पैसे भरत होत्या आणि त्यांनी एका मतीन सौदागर नावाच्या पुरुषाला मुऱ्याची सर्व जबाबदारी दिली होती. तो खोट्या पावत्या देत होता आणि बँकेमध्ये तो पैसे भरत नव्हता. यांना खोट्या पावत्या देत होता. आतापर्यंत महिलांना धमक्या वगैरे देण्याची या शिंदे साहेबाच्या शासनात लाडक्या बहिणीला धमकी देण्याची कोणाची ताकद नाही आहे आणि जर कोणी देत असेल तर त्याला शिवसेना बघून घेईल. ठीक आहे. तुम्हाला समजत नाही तुम्ही मतीच्या घरी जा, आम्हाला तिथं पाठवून दे. काही समजलं नाही की तिथं पाठवून देत. तुम्ही मतीच्या घरी जा, तिथं काम करा. सांगतच नाही कसं करावं लागतं. बोलू का? आमचा आहे सर ओम साई महिला बचत गट. आमच्या 15 किस्ता हे झाले, म्हणजे 30,000 रुपये महिन्यानं 15 भरल्या गेल्या नाही. तर बँकेवाल्याचं काम होतं ना आम्हाला फोन करणं. एक किस्त नाही टाकल्या गेली तर 15 होईपर्यंत त्यानं अजिबात माहीत नाही केलं. अच्छा, हे तुम्हाला कधी माहीत पडलं? हे आम्हाला आता आमचा डबल 10 लाखाचा प्रस्ताव झाला होता मंजूर पंचायत समितीनं. तर त्यानं असं म्हटलं की बा तुमचं लोन आमच्यापर्यंत पोचलं नाही. 6.5 लाखाचे तुमचे 2च लाख आले, 4,20,000 थकीत आहेत. तर त्याच्याच्यानं हे कारवाई करण्यात आली. पुढे इथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले. साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? तिथं बँकेवाल्यानं सांगितलं. तिथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले तर साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी सांगितलं की तुम्ही काही गुन्हेगार नाही आहे. तुमची फसवणूक झालेली आहे बा, तुमची बचत भरल्या नाही गेली तर तुम्ही कारवाई करू शकता. तुम्हाला कारवाई करण्यासाठी चिंचोलीला जा बा.
चिंचोलीला रायमापूर चिंचोली जे आहे ना पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मुरा गावाला तुम्ही वडदकर साहेब ठीक, होते ठीक. तिथं. करू शकता सर्व गटांनी. सर्व गटांचीच आहे ना, मग एका आता गटाची तुम्ही नाही इथून कुठं जाणार? चिंचोली रायमापूर आहे. का रायमापूर. सर्व? ठीक आहे. हा? नाही, एक मिनिट.